नमस्कार, मी सरिता पवार, न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त कामातून महिलांना विरंगुळा मिळण्याच्या हेतूने अंबरनाथ पूर्व स्वानंद हॉल येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत संगीत खुर्ची, वेशभूषा स्पर्धा, उखाणे, डान्स आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन रुपाली लठ्ठे, कांचन मिश्रा, उज्ज्वला कबरे, वीणा सावंत, ममता त्रिपाठी यांनी केले होते। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। तसेच महिलांना त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले। अनेक महिला या ठिकाणी मला दिसतात। आता ताईंनी सांगितलं की महिला येतात, अजून खूप गर्दी होणार आहे, परंतु एवढी गर्दी सुद्धा भरपूर आहे। कमी गर्दी जरी असले तर हे सगळ्या महिला आमच्या दर्दी दिसतात, याच्यात वाव नाही। आणि असेच कार्यक्रम आपण असे करत राहावं। मी महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं, अतिशय कार्यक्षम अशा महिला असतात। महिलांमध्ये एक शिस्त असते, एखादं काम करायचं तर ते शिस्तीने करायचं। पुरुषांची एक स्वभाव असतो, टाळमटाळ करून काम करायचं आणि ते काम काय शिस्त पद्धतीने करायचं नाही। परंतु महिलांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना ती लहानपणापासूनच त्यांना अशी एक सवय असते की शिस्तबद्ध पद्धतीने एखादं काम करायचं। आपल्या देशाचं नेतृत्व इंदिरा गांधी सारख्या महिलेने सांभाळलं। 2-3 युद्ध सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी निभावून नेले, त्यांनी युद्धांना तोंड दिलं। आताच आपल्या 10 वर्षाच्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये निर्मला सीतारामन या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत, म्हणजे गेल्या 70 वर्षामध्ये कधीच असा फायनान्स अहवाल तयार झाला नाही, असं बजेट त्यांनी यावर्षी सादर केलं। म्हणजे महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरोखरच महिलांमध्ये सप्तगुण असतात। आणि भारतामध्ये, आपल्या देशामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये महिलेला खूप सन्मान केलेला आहे, महिलांचा खूप सन्मान दिलेला आहे। दुर्गा, काली, सरस्वती आणि लक्ष्मी या रूपाने महिलेकडे पाहिलं जातं। तर महिलांनी दाखवून दिले की आम्ही सुद्धा कुठं कमी नाही। आपल्याला सर्वांना माहीत असं आपलं न्याय दरबार नावाचं एक वृत्तपत्र आहे आणि न्याय दरबार नावाची एक वृत्तवाहिनी पण आहे। तर येणाऱ्या ह्या पुढच्या आठवड्याच्या त्या वृत्तपत्रामध्ये संपादकीय महिलांच्या बाबतीत लिहिलेलं आहे की मी शासनाला अशी सूचना केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराचे टेबल आहेत, ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करप्शन केलं जातं आणि त्या करप्शनची झळ सर्वसामान्य माणसाला बसते। उदाहरणार्थ पोलीस खातं आहे, महसूल खातं आहे, अन्य असे अनेक खाते आहेत की त्या ठिकाणी करप्शन मोठ्या प्रमाणावर केलं जातं। तर ज्या ठिकाणी असं करप्शनचं ज्या ठिकाणी अनुभव शासनाला आणि नागरिकांना येतो, त्या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी सूचना मी शासनाला केलेली आहे। याचं कारण असं की दैनंदिन कामामध्ये आपण नेहमी पाहतो भ्रष्टाचार, जन्माच्या दाखल्यापासून तर मृत्यूचा दाखला मिळवण्यापर्यंत जर टेबला खालून हात ओले केले नाही तर आपल्याला तो मिळत नाही। ही सर्वात घाणेरडी प्रथा आपल्या इकडे चाललेली आहे। परंतु मी पाहतो ज्या ज्या टेबलावर महिला अधिकारी असतात त्या ठिकाणी
भ्रष्टाचार अति नसतोच, असला तरी तो मोठ्या प्रमाणावर नसतो. 100 पुरुषांवर जेव्हा अँटी करप्शनची कारवाई होती त्याच्यामध्ये 4-5 महिला असतात, म्हणजे नगण्य आहे. तर अशा गोष्टीला महिलांना सक्षम आहे. आपल्याला जर भारत सक्षम करायचा असला तर महिलांच्या हातात अधिकार दिले पाहिजे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. पुरुषाने आपण बघतो, मी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असताना महिला ही नगरसेवक, पण मीटिंगला तिचा नवरा येऊन बसणार. महिलेला कुठलेच अधिकार नाही. पैसे सुद्धा त्यानेच घ्यायचे, पर्सेंटेज त्यानेच घ्यायचं. तर अशा प्रकारच्या ठिकाणी चालतात. तर महिलांनी सुद्धा ह्या गोष्टीला आळा घातली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत, तर तुम्हीच लोकांची कामं केली पाहिजे. लोकांच्या गरजा आणि लोकांची ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर तुम्हीच मात केली पाहिजे. हरकत नाही, घरामध्ये नवऱ्याचा आदर करा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण जेणेकरून तुमची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल असं नवऱ्यालाही वागून देऊ नका आणि असे अधिकार तुमचे त्यांना देऊ नका. कारण की जनता तुम्हाला निवडून देते, जनता तुमचं प्रतिनिधित्व स्वीकारते, तुमच्या नवऱ्याचं प्रतिनिधित्व स्वीकारत नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या बसलेल्यांपैकी अनेक माझ्या भगिनी आता काही दिवसातच नगरपालिकेमध्ये काही दिसतील आणि दिसल्याच पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. आणि परत एकदा तुमच्या आजच्या राष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांसाठी उखाणे, फॅन्सी ड्रेस, नृत्य, संगीत खुर्ची, ऑन द स्पॉट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नमस्कार. एक इंट्रोडक्शन तर दिलंय. मी तेजश्री करंजुले पाटील. मी वर्किंग वुमन आहे. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि आपल्या ह्याच बिल्डिंगमध्ये आपलं ऑफिस आहे. तर मला आज थोडं, आणि पहिले मी क्षमा मागते का की माझ्यामुळे कार्यक्रमाला उशीर झालाय. ऍक्च्युली 3 वर्षाचा मुलगा आहे माझा आणि त्याला ऍक्च्युली भरवत होते आणि लेट झालं मला यायला. सर्वप्रथम मी सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देईन. एक पर्टिक्युलर कालचा मुहूर्त खूप छान होता की शिवरात्र पण होती आणि महिला दिन सुद्धा, तर विशेष आहे. मे बी आपल्यावर कृपाच झाली देवाची. बरं, आज एक आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की आपण, मॅडम म्हणाले जसं की आपण गृहिणी आहोत, तर आपण आपल्या म्हणजे आपलं असं वाटतं की आपण स्वतःला खूप कमी समजतो गृहिणी आहे. तर असं नाहीये. म्हणजे आता सोशल मीडियावर सगळीकडे चालतं की गृहिणी म्हणजे सगळं, म्हणजे तसंच आहे की आपण पूर्ण घराला सांभाळतोय आणि आपण जसं आपण स्वतः राहतो घरात, आपण जसं वागतो तसंच आपल्या मुलांवर किंवा आपल्या फॅमिली मेंबरवर त्याचा परिणाम होतो. जर आपण खुश असू तर आपलं कुटुंब खुश राहील. त्याच्यामुळे प्रयत्न करा की आपण म्हणजे खुश राहिलं पाहिजे. आणि मग आपली मुलं सुद्धा आपण जसं बोलतो, जसं वागतोय तर तसंच ते अनुकरण करतात. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की माझा मुलगा सुद्धा अक्षरशः माझं अनुकरण करतो. म्हणजे आपण खुश होतो, मम्मा आर यू हॅपी असं विचारतो मला, खुश आहे का तू मम्मा? म्हटलं हा, आय एम हॅपी. तर परत एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि ऑल द बेस्ट फॉर तुमच्या सगळ्या ह्याच्यासाठी, स्पर्धांसाठी. थँक्यू. तसेच लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात आले व जिंकलेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे वाटप करण्यात आले. तर महिला दिनाचे औचित्य साधून महिला रिक्षा चालक सुगराबाई गजांकुश, सावित्री गजांकुश यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आणि 2 सुना 2 मुली चालू द्या रिक्षा चालू द्या आणि सगळं आनंदमध्ये चालू द्या. तुम्ही बी असं चालवा, सगळेजण विद्या कमवून द्या, पैसा शाळेची मुलं नेत्यात, भाडं मारत्यात, कुठं मुंबई ठाण्यापासून जातात. सगळेजण स्वतःच्या पायावर उभं राहिले की सध्याचे रिक्षा आहे त्यांचे
मी सगळ्यांना साथ देते, सुनाला मुलींना सगळ्याला माझी साथ आहे. नमस्कार. धन्यवाद आई, तुमच्या 2 शब्दातनं बरंच आम्हालाही ताकद मिळाली की आज आपण आपल्या घरातही किती एकमेकींना प्रोत्साहन देतो. खरं असं बोललं जातं की 4 बायका एकत्र आल्या की तिथे भांडण झाल्याशिवाय होत नाही, पण हे एक उदाहरण आहे. घरात कुटुंब सांभाळून आपल्या सुनांना आणि मुलींनाही रिक्षा स्वतः घेऊन देऊन चालक केले आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. सुशीला होण्याळकर, माळावरची हरेटी गायवासर चरती, श्रीपतरावांची राणी हळदी कुंकवासाठी फिरती, आंब्याच्या वनात राघू आले गमतीला, श्रीपतरावांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला, पालन केले पित्याने, जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, श्रीपतरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने, काळभैरीच्या देवळाला सोन्याचा कळस, श्रीपतरावांचं नाव घ्याला मला नाही आळस, ज्योतिबाच्या मंदिरात पेड्याचा वास, श्रीपतरावाच्या संसारात माझा वास. सर्व देवतांमध्ये गणपती आहे श्रेष्ठ, किशोरचं नाव घेते मी तुमच्या सर्वांसमक्ष, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते, बेलपत्र वाहते, किशोरचं नाव घाते. काल होती महाशिवरात्र, रुसलेल्या रागेला कृष्ण म्हणतो आग, किशोरचं नाव घेते तुमच्यासाठी खास. सर्व वाद्यामध्ये सुरेल वाद्य म्हणजे बीन, गजानन महाराजांच्या चरणी राहते मी सदा लीन, गजाननच्या शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, किशोरचं नाव घेते भूषण आणि दर्शनची मी आहे. प्रेमळ शब्दामध्ये भावना असते ती कौतुकाची, किशोरचं नाव घेते मी सुन मी जयकरांची, सासू म्हणजे सासरची आई, किशोरचं नाव मला करू नका घाई. 9 दिवसाचा नवरात्र, 10व्या दिवशी दसरा, किशोरचं नाव घेते नंबर माझा दुसरा. इंग्रजीत म्हणतात पाण्याला वाटर, किशोरचं नाव घेते ते आहे जनावरचे डॉक्टर. नाव घ्या अग्रा कशासाठी, किशोरचं नाव घेते फक्त एका उखाण्यासाठी. काल होता जागतिक महिला दिन 8 मार्च, किशोरचं नाव घेते त्यांनी केला माझ्या साडीला सुंदरपैकी स्टार्च. भारताची पहिली पंतप्रधान प्रतिभाताई पाटील यांचा पदर नाही पडला. किशोरचं नाव घेते, आपण भारतीय संस्कृतीचा आदर आपण. कशी बशी बसली कर्ज काढून धरणी माय, कशी बसली कर्ज काढून धरणी माय कशी बशी, कोपला हो बळीराजा ढगफुटी झाली, कोपला हो बळीराजा ढगफुटी झाली, होतं नव्हतं सगळं वाहून गेलं, त्यानं सारं केलं वजा, नशिबाच्या पुढे थकलाय शेतकरी बाप माझा, नशिबाच्या पुढे थकलाय शेतकरी बाप माझा. वावरात शिवारात बघा पाणीच पाणी, हातातोंडाचा घास गेला पिक गेलं ना वाहून, हातातोंडाचा घास गेला पिक गेलं ना वाहून. हंबरती गुरढोर धन्याला पाहुनी, हंबरती गुरढोर धन्याला पाहुनी, आक्रोश करायला जी उरला नाही, आक्रोश करायला जी उरला नाही. हातात झाला बळीराजा वाहून गेली जनावर, हातात झाला बळीराजा वाहून गेली जनावर. करपली मूग मटकी डाळिंबाचं फुटलं डोळं, करपली मूग मटकी डाळिंबाचं फुटलं डोळं. उसानं तर मान टाकली कुठं लावावं ठिकाणं, उसानं तर मान टाकली कुठं लावावं ठिकाणं. हे देवा तू सत्याचा वाली ना, हे देवा तू सत्याचा वाली ना. 8 महिने झालं कोरोनाच्या काळात माझा शेतकरी बाप शेतात उभा होता, लोकांच्या पोटा पाण्यासाठी कल्याणासाठी शेतात उभा होता. त्याची शिक्षा दिली का रे, त्याची शिक्षा दिली का रे, नशिबाने दिलं आणि वाहून नेलं तुमच्या. तसेच यावेळी लकी ड्रॉ भाजप प्रदेश कोषाध्यक्ष कल्याण जिल्हा समन्वयक भारती चौधरी यांच्या हस्ते काढून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच डान्स स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
कोण वही वही कोण
काल जागतिक महिला दिनाचा 8 मार्चच्या जगभरात साजरा झाला महिला दिन। त्याच अनुषंगाने आमच्या रुपाली लट्टे, कांचन, उज्ज्वलाताई यांनी त्यांच्या महिला मंडळाकडून, त्यांच्या संस्थेकडून आज हा असा उत्साही आणि एकदम प्रोत्साही असा महिलांना प्रोत्साहन देणारा असा कार्यक्रम सादर केला। आणि त्यासाठी घरात राहणाऱ्या महिलांना थोडा प्लॅटफॉर्म भेटतो। नेहमीच्या जबाड्यातून, नेहमीच्या मुलांना सोडा, ऑफिसला जा, घरी या, भाजी आणा, ह्या रगाड्यातून बाहेर आणि स्वतःचे क्षण 2 तास 4 तास जेवढे असतील तो अनुभव घेता येतो, एन्जॉय करता येते। आणि ह्या सगळ्या प्रेमापोटी ह्या सगळ्या तिची टीमने छान काम करून आज इतका सुंदर आणि मनसोक्त महिला खेळल्या, नाचल्या। आणि ते जय श्रीरामवर गाण्याला तर एवढ्या नाचल्या, मनसोक्त नाचल्या, एन्जॉय केला। आता पोटभर भाजी पोळी खातील, पावभाजी खातील आणि जातील, नाश्त्यासहित सगळं एन्जॉय करून महिला घरी जातील। पण मला असं वाटतंय 365 दिवस महिला दिन पाहिजे। 365 एक दिवसाचं असून नाही चालत। 365 दिवस समाज, आपण समाजात काय, आम्ही राजकारण करतो, राजकारण करता समाजकारण करता करता राजकारण करतो। तर समाजकारण करता करता राजकारण करतो तेव्हा पब्लिकशी आपलं जास्त रिलेशन असतं। मग पब्लिकने आणि आम्ही सुद्धा इथे एकमेकाला जेव्हा स्वतःला इज्जत देणार, स्वतःला प्लॅटफॉर्म देणार, फोकस करून काहीतरी अभद्र मतभेद न ठेवता महिलांचा जेव्हा सन्मान करणार तेव्हा जाऊन जागतिक महिला दिन साजरा होणार। जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे काल जागतिक महिला दिन झाला आणि जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या सर्व टीमने आम्ही ठरवलं की काहीतरी आपण प्रोग्राम केला पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही आज 9 मार्चला हा जागतिक महिला दिनाचा प्रोग्राम ठेवला आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले, कारण की प्रत्येक महिला पार्टिसिपेट झाली पाहिजे व प्रत्येक महिलेने सहभाग घेतला पाहिजे आणि त्यातून तिने तिचं कला कौशल्य दाखवलं पाहिजे। तसंच आम्ही आज ह्या इथे खटक 2 अशा या महिला आहेत, त्यांनी त्यांची 2 सून आणि 2 मुली रिक्षा चालक बनवलेला आहे। न कुठल्याही बाहेरच्या समाजाची म्हणजे हे पर्वा करता तरी आपल्या 2 सुना, आपल्या 2 मुलींना त्यांनी रिक्षा चालक केलं आणि रिक्षा घेऊन दिल्या। आणि समाजामध्ये म्हणजे अंबरनाथ मध्ये रिक्षा चालक आहेत ह्यांना खूप मोठं प्रोत्साहन देतात। अशा महिलेचा आम्ही आज सत्कार ठेवला नारी शक्तीतून, कारण की ह्या महिलेचा आम्ही सन्मानित केल्यामुळे की बाकीच्याही महिला प्रोत्साहित होतील
व आमच्या सारख्यांनाही आणखीन पाठबळ मिळेल ह्यातून यांचा हा सत्कार करण्यात आला नारी शक्तीतून. आणि सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या अतिशय उत्तम झाले व आमच्या प्रमुख उपस्थिती आपल्या तेजश्री करंजुले त्या आज उपस्थितीत राहिल्या आणि त्यांच्यातून आम्ही हा प्रोग्राम हे केला. आणि आमचे गुलाबराव करंजुले पाटील मार्गदर्शक यांच्या हस्ते आम्ही दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आमचा कार्यक्रम हा खरंच योग्य झाला. याचा आम्हाला शाबासकी देण्यासाठी महाराष्ट्रातून आपल्या प्रदेशच्या कोषाध्यक्ष चौधरी मॅडम आल्या, भारती चौधरी मॅडम, त्यांचंही मी खूप धन्यवाद मानते. आणि असंच आम्ही आमची टीम न मानता आमच्या सर्व टीम एकत्र वर्क करून असेच अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेत राहू एवढी ग्वाही देते. आणि आजच्या सर्व महिलांनाही जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिवस की शुभकामनाएं देती हूँ और साथ ही मैं ये बोलना चाहूंगी कि वैसे तो मैं वुमेन्स डे का सेलिब्रेशन मैं 2010 से करते आ रही हूँ, लेकिन पहले मैं उस छोटे पैमाने में करती थी. अब मैंने इस बार पहली बार मैंने अपनी टीम बनाई है और मेरी टीम में है ममता त्रिपाठी, वीना सावंत, रूपाली मैडम और उज्ज्वला कबरे मैडम. हम पांचों ने अपनी एक टीम तैयार की है. अब हमने आज शुरुआत वुमेन्स डे के साथ किया है, लेकिन आगे हम बहुत सारे ऐसे प्रोग्राम करने वाले हैं. आज का प्रोग्राम से मुझे ये हिम्मत मिली है कि मैं आगे भी ऐसे ही प्रोग्राम करती रहूंगी, क्योंकि मुझे आज का प्रोग्राम सक्सेसफुल होता दिखाई दिया है. मुझे बहुत ही ज्यादा पॉजिटिविटी मिला है.